आज आपण आले आहोत गोराई देवी मंदिर धाकच्या वरती आलो आहे. पण आज आपण करणार आहोत धाक किल्ला. काल आम्ही वडापवरून इथे आलो या मंदिरापर्यंत. पावणे 5 वाजता सुरू केला ट्रॅक आणि 7:30 वाजता वरती आलो अंधारामध्ये. तर आता आपण चालू करणार आहे जंगलामध्ये. धाकच्या किल्ल्यापर्यंत जाणार आहोत आपण. 4-5 किलोमीटरचा रस्ता आहे जंगलामधनं. तर चला आपण मंदिरात आम्ही चालायला सुरुवात केली. ते झेंडे लावले आहेत. इकडनं रस्ता चालू होतो आहे. हे गाव त्या साईडला आहे. गावातनं पण रस्ता येतो, पण आम्ही हा रस्ता पकडला आहे झेंड्याच्या साईडचा. तोच दिसतोय तर आपला समोरचा किल्ला. तिथपर्यंत जायचं आपल्याला. रस्ते भरपूर आहेत तर भटकण्याचे चान्सेस भरपूर असतात. एक तुम्हाला पॉईंट सांगतो, तिथपर्यंत आलं मग आपल्याला उजव्या साईडला जायचं आहे. आपण धाक किल्ल्याच्या दिशेने जातोय. गावकऱ्यांना विचारला थोडा रस्ता कुठला आहे, तर आपण धाक मंदिराकडे येतो. तिकडनं एक रस्ता सुरू होतो, तिकडनं हा एक वाट जाते, मधूनच जाते. तर गावकऱ्यांना थोडं विचारावं. तर ही वाट आता आपल्याला एकदम स्ट्रेट जायची आहे, किल्ल्यापर्यंत जायचं आहे. पुढे सांगतो तुम्हाला. ही वाट सरळ आपला गडाच्या दिशेने जाते. तर हीच आपण वाट चूज केली आहे. बघूया आता आपण एका पॉईंटपर्यंत येऊन पोहोचू तेव्हा तुम्हाला सांगतो. हे चिन्ह लागलं अशा डाक किल्ल्यापर्यंत जाण्याचं. रस्ता हा थोडा हे वाटतं अवघड, हे वाटतं भटकणारा. पण आता इथे गावाचंच हे घराचं चिन्ह दिसलं आहे. तर आम्ही गडाच्या दिशेने मार्गक्रमण करतो आहे. पण किल्ला अजून लांब आहे. वाट आपल्याला एकदम व्यवस्थित पकडावी. आता भटकण्याचे चान्सेस भरपूर आहेत. आता हा किल्ला करता येणार आपल्याला, असं आहे. बघूया वाट बरोबर मिळते की. अरे पण घेऊन करणार काय इथे? करायचं काय? पाण्याची सोय पण आहे. पायवाट एकदम सरळ आहे, त्यामुळे असं काय भटकण्याचा चान्सेस दिसत नाही आहेत. बरोबर झाले त्या वाटेला आपण मार्गक्रमण करायचं. पुढे आपल्याला एक धाक किल्ल्याचं चिन्ह दिसतंय, तिकडे बघत राहावं कुठलं जायचं आहे आपल्याला. आम्ही आलो वडापवरून आलो आणि धाक देवी मंदिरामध्ये आम्ही मुक्काम केला. आणि आता आम्ही सकाळी 9 वाजता चालू केला. तर बघूया आपण किती वेळात पोहोचतो. आम्हाला चालू अर्धा तास झाला. किती वेळ लागेल अजून माहिती नाही. चिन्ह दिसलं नाही अजून धाक किल्ल्याला जाण्याचा मार्ग. तिथपर्यंत चालत राहावं या वाटेने. समोर आपल्याला किल्ला दिसत आहे. आता आपल्याला चिन्ह बघायचं, मिस नाही व्हायला पाहिजे, कारण भरपूर जंगल आहे. धाक गाव किल्ल्याचा जाणारा रस्ता चेक करायला पाहिजे. आपल्यासमोर किल्ला दिसतो आहे. हां, म्हणजे जवळजवळ आपण आलो आहेत. आता या गंधाळ या झाडांमध्ये इकडनं राईटला जातो रस्ता एक. आतून तो पकडायचा आहे, इकडनं आतून जायचं आहे. पुढून थोडं जाऊया, कारण हा समोर किल्ला दिसतोय. या आतला रस्ता कुठनं तरी जातो आपण बरोबर आलो आहे आता अर्धा तासात. इथे मिस केला तर आपण जांभोली गावाचा रस्ता पकडू शकतो. त्यामुळे लक्ष द्यावं कुठे पण चाललं आपण. रस्ता यावेळी बरोबर पकडला. भटकण्याचा चान्सेस दिसत नाही.
इथे एक चिन्ह दिसत आहे. हा दिसला आपल्याला ढाकगडाचा रस्ता. आपण बरोबर पकडलाय रस्ता. आणि हे बांधलेलं पण आहे चिन्ह. तर त्यानुसार आपल्याला मार्गक्रमण करायचं आहे. यावेळी आपण भटकलो नाहीत, बरोबर चाललेत. तर रस्ता बहुतेक खडतर आहेत. गावकरी बोलल्यानं सर ऐकत होतं. बघूया आपण. हे आता जंगलामध्ये आपण एंटर करतोय. हे आपल्याला दुसरं जंगल भेटलं. तर हा आपण गंधर जंगल आपण आता पोचतोय. त्याचं मला मार्गक्रमण करायचं आहे. समोर आपल्याला किल्ला दिसतोय. आपण वाटेला बरोबर चाललेत. तर आपल्याला कारवीचं जंगल लागलं आहे. अजून किती वेळ लागेल माहीत नाही. रस्ता बरोबर चालला आहे आपला. हा समोर किल्ला दिसतोय आपल्याला. रस्ता बरोबर चालला आहे. खालती पुढे पण एकदम खोल वाटतं. पठारावर चाललोय आपण साईडनी. समोर एक दिसतो झेंडा आपल्याला किल्ल्यावरती. बरोबर झाला आहे रस्ता. अजून किती वेळ लागेल माहिती नाही. 1 तास लागेल बहुतेक. उंच डोंगर समोर मस्त डोंगर रांग आहेत. बहुतेक लोणावळ्याचा राजबाची आहे आपल्या समोर दिसतोय तो. मनोरंजन आणि कुठला दुसऱ्या किल्ल्याचं नाव विसरलो. राजबाजी दिसते आपल्याला. धाकबरी तेच कुठेतरी खाली असेल. हळूहळू आपण किल्ल्याच्या जवळ पोचतोय. या समोर दिसतोय आपल्याला किल्ला. झेंडा पण दिसतोय. तर रस्ता लेफ्ट साईडला कुठनं तरी जाईल जंगलामध्ये आणि परत वरती चढेल. बघायला लागेल. पूर्ण कारवीचं झाड आहे. काटेवाड भरपूर आहेत. सांभाळून जायचं. समोर आपल्याला गाव दिसतंय खालती. वरती आपला हे राजबाजीचा किल्ला दिसतोय. ढाकबरी काय दिसलं नाही आपल्याला. पण आपला वरती ढाक किल्ल्यावरती जायचं आपल्याला. भरपूर झाडी वाढले आहेत. त्यामुळे जागा कठीण होते. तर एक जागा चांगली शांतपणे जागा बघतो आम्ही. थोडं कोल्ड्रिंक पितो. पाणी. 1 तास आम्ही कंटिन्यूच चाललो. व्ह्यू फार छान आहे. आम्ही कुठं तरी मंदिराकडनं आलो. भरपूर लांब आहे गाव. हा व्ह्यू फार छानच आहे. समोर दिसतोय तो पदरगड दिसतोय आपल्याला. भरपूर लांब आहे. भीमाशंकरची रांग असेल. समोर माऊली पण दिसते असं वाटतंय. भरपूर सगळ्या डोंगर रांगा एकदम क्लिअर आहे आणि प्रदूषण नाही आहे. समोर येतो राजमाची आपला. आणि ते ढाकबरी कुठेतरी असणार मागे आपल्या. आणि हा आपला वरचा किल्ला जो आपल्याला सर करायचा आहे. आणि हे मॅक्स प्रोटीन बार खात आहेत मनोज मलेकर. हे पण खातात. सुनील गायकवाड पण खातात. तर मी पण खाणार आहे. चला मग भेटूया थोड्या वेळाने. थोड्या विश्रांतीनंतर आम्ही आता परत ढाक किल्ल्याच्या दिशेने जाऊया. चला आपण. थकलोय. मला हिंदीमध्ये बनवायला लागतील. तर आपण किल्ल्याच्या वरच्या दिशेने जातोय. पुढे या साईडचं दिसतंय दृश्य.
आगगडाचं चिन्ह दिसतं पण बरोबर चाललं. काय समजत नाही आहे तर आम्ही ही वाट चांगली दिसते त्या वाटा ट्राय करतो. तो बहुतेक वरती पोहोचेल पण ते स्टीप वाटतं. ते आपलं एकदम जाम डोंगरामध्ये मंदिर दिसते. तिकडनं आपण आलो. हा पुण्यातला परिसर आहे. तिकडनं नाही इकडनं मागे मंदिर दिसतं बघ. तिकडनं आलो आपण. दिसलं काय? हां तिकडनं आलो. फोन कर त्याला इकडनं दे. किल्ल्याची इथं तटबंदी वाटते आणि हा जांभोलीकडे येणारा रस्ता असेल बहुतेक. आपण पुढं पुढे किल्ल्याच्या मागच्या दिशेने जातोय. एक मित्र तिकडनं सरळ स्ट्रीटने चढला. बघायला लागेल त्याला, शोधायला लागेल आता किल्ल्यावर पोचल्यावर. पण इथे समोर तटबंदी दिसते आपल्याला किल्ल्याची. किल्ला फार आणि खालती दरी आहे सांभाळून चालायचं. किल्ला भरपूर मोठा आहे वाटतं. आपण बरोबर चाललंय. किल्ल्याची तटबंदी दिसते आपल्याला. मित्र आपला हरवला एक जण. तर आम्ही पाण्याच्या टाक्याकडे चाललोय. एकदम मित्राला तो एक रस्ता दरवाजा दिसला आणि इकडे एक पाण्याचं छोटं टाकं दिसलं. तो येईल तिकडनं. किल्ला भरपूर प्रशस्त आहे. भटकायचे चान्सेस जास्त आहेत त्यामुळे एकत्र राहणं जरुरी आहे. तलाव आहे तिथे पण जायचं आहे आपल्याला. आणि मित्र बोलत होतात तटबंदी आहे किल्ल्याचा प्रवेशद्वार, तिथे पण गेलेलं बरं. 2 प्रवेशद्वार असू शकतात नॉर्थ साऊथ. तर पालदी पण ठेवली आहे. आंघोळ करायचं आंघोळ पण करू शकतात पण पाणी काढावं. पाणी छान मस्त हिरवगार आहे. बेडूक आतमध्ये गेलं आता. आपला मित्र येतो एक. हां तटबंदी तिकडे आहे. हां आंघोळ आणि हे कॅम्पिंग पण चांगला होऊ शकतो. हो सगळं आहे. मग त्याला बोलव. ही आपली किल्ल्याची तटबंदी आहे. तिकडनं दिसत होती आपल्याला. इथनं रस्ता जात असेल कुठेतरी. समोर आहे तो सिद्धगड आहे. पदरगड दिसत नाही आहे. वाटतं भीमाशंकरची रांग असणारी. ही पूर्णपणे तटबंदी आहे. पाण्याचा आवाज येतोय. सिद्धगड आहे दिसतो मागचा. गोरखगड नाही दिसत आहे, झाकला गेलाय. पदरगड पण नाही दिसत आहे. आपल्याला पुण्याचा भीमाशंकरच्या मागचा जो प्रदेश आहे तो दिसतोय. पण एक्झॅक्ट सांगू शकत नाही आहे. पुण्याचाच प्रदेश आहे हा. तर आपण 3 पाण्याच्या टाक्याकडनं 1-2 पाण्याच्या टाके तिकडे चाललो आणि एक मोठा ग्रीन तलाव आहे, हिरवा तलाव आहे. त्या तिकडे मार्गक्रमण करतो.
आपला मित्र मग बरोबर आला तो. आता आपल्याला पाण्याचे 2 टाके लागणार. एक पाण्याचा टाका सुकलाय. फोन केला ना तेव्हा आम्ही तिकडे होतो बघ. तिकडून आम्ही खाली उतरलो असं. ह्या टाक्या इथे हा इथे होता, आपण तिकडे होतो. हो. बघितलेलं टाकी नाही, तिथून इकडे यायचं होतं. मागून मागून जायचं. आम्ही तिकडे जायचं. इकडनं आला ना तू? कोण? तू तिकडे जायचं आपल्याला. ते बघ फक्त मंदिराचा चौथरा आणि मंदिराचा अवशेष. ते मंदिर आहे आणि खालती हिरवं तलाव आहे मोठं. तिकडनं नाही, तिकडे नाही गेला ना? नाही तिथे नाही. हां, हे पाण्याचा मोठा तलाव आहे. तो पूर्ण सुकलेला असणार, हिरवा हिरवा. तिकडनं पण रस्ता आहे जायला. पावसात भरपूर पाणी असेल इथे. हो, आहे ना? पुढं भरलेलं असेल. पाण्याच्या तलावामध्ये जरा पण पाणी नाही. मंदिराचा अवशेष बघूया. तसा किल्ला बघायला भरपूर मोठा आहे. आपण बघूया, जेवढा होईल तेवढा आपण करू. रिटर्न जाऊया. पण पर्यंत मंदिरात आपल्याला रिटर्न जायचं. 2 तासाचा रस्ता आहे. दगडात मोडलेला पुरा मूर्ती आहेत. मंदिर आहे आपलं किल्ल्याचं. इकडनं पण रस्ता जातो बहुतेक. येत असेल इकडनं मंदिरापर्यंत. इकडून एक रस्ता जातो. ऍक्च्युली तलाव भरल्यावर काहीतरी हां, तलाव भरल्यावर बाहेर ठेवल्या असतील. आहे का रस्त्याला? तिकडनंच जाऊया, बाहेरून. हां, खूप जंगल आहे. पाहायला तिकडून जाऊया. तिकडनं जातो. आणि आपण भरपूर कारवीचं जंगल वाढलं. फक्त प्लेन आहे, चढाई वेळाचा काय नाही. 50-100 मीटरचा फरक असेल. तर आपण ज्या संथ गतीने आलो ना आरामात. आपला मित्र जिकडनं आला तिकडनंच जाऊया आणि ते दरवाजा इकडनं उतरूया. आपण पण जाऊया. हा, पण पोराला नेऊ शकत नाही. कुठे? बोले आपण मेल बॉय जाएंगे. तुला चलेगा. योगेशला पटवायला लागेल एक दिवस. कुठे? ट्रेकिंगला. आम्ही आता फक्त हे करलं तर आपण रिटर्न जर्नीला सुरुवात करूया. थोडा द्रोण उडूया म्हणजे आपल्याला किल्ल्याचा थोडासा अंदाज येईल केवढा आहे ते. लास्ट टाईम आपण मंदिराकडनं द्रोण उडवलेला, त्याचा एक व्हिडिओ बनवला आहे मी. 4 किलोमीटर आहे मंदिरापासून रस्ता द्रोणसाठी. ते बाण मारलेलं आहे आपल्याला किल्ल्याच्या प्रवेशद्वारापर्यंत जाण्यासाठी. पुढे जांभोलीवरून येत असेल तिकडनं आहे रस्ता. ते खाली 3 पाण्याच्या टाक्या, ते मागे 2 पाण्याच्या टाक्या, मोठा तलाव आणि मंदिर होतं. तसा किल्ला पाहायला फार मोठा आहे. ढाकबेरीच्या आपण तिथपर्यंत गेलो नाही. आपण रिटर्न जर्नी करणार आहोत. मजा आली 2 दिवसात.
जंगल में कढीपत्ता का झाड उजळा है ना. घे ना मग कढीपत्ता थोडा. आमच्या घरात झाड आहे गावी. अरे आपल्याला जेवणात टाकायला. हे पाहिजे थोडे घे. मेथी तशी आहे जंगलमध्ये नॅचरल उगवलेलं घे तुला. हा घे ना. हे कढीपत्त्याचं झाड आहे. नाही सगळी झाडं मोस्टली कढीपत्त्याची आहे. कढीपत्ता त्याची बिया पडतात खाली खाली रोपं उजवतो आणि आपण तिकडं खालून आलो. आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे चाललोय. हा रस्ता आहे खालून. थोडासा किचकट आहे मार्ग पण इतकं लवकर जातात आपल्याला. एकदम 3 माळ्याचं टाक्या होतं. तिकडनं आपण इथपर्यंत आलो तर आपण रिटर्न जर्नी काढणार आहोत. किल्ला अजून मोठा असू शकतो. मी बाण मारलं प्रवेशद्वारापर्यंत जायला. संध्याकाळी काहीतरी इशारा असेल ना त्यांचा मसाल पेटून तिकडं. हा इकडचं सगळं ठीक आहे. मग ते पुढे 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 15 मिनिटात मॅसेज पोहोचत असेल. इथून फोन केला मी दरवाजाकडे. हां ते नाही बोलत आहे मी. तेव्हा त्या काळात ही पाठी काहीतरी पडली आहे. चौपदरी बघूया आपण काय आहे ते. इथे असं काहीतरी. एक मिनिट सुनील. चौफेर आहे. ची पाठी पडली आहे. हे इकडे पुढे वरती पाण्याचा टाके आहे. इथलं पण आहे रस्ता पण आम्ही आता निघतो रिटर्नला. उशीर होत आहे. एक मिनिट आम्हाला ड्रोन उडवायचं आपल्याला. हां उडवतो. आपण आता ड्रोन उडवूया आणि थोडंसं किल्ल्याचं काही गोष्टी कॅप्चर करूया जे आपल्याला बघितल्या नाहीत. आपला पुढे पुढे चालला तेच थांब ना. सावलीत बस. हां हा आपला किल्ल्याचा दरवाजा. वाटतच नाही असं काय गोष्टी असू शकते एवढ्या डोंगरामध्ये. आणि आपलं जाण्याचा रस्ता. हां हां आता आम्ही मुख्य दरवाजाकडे आलो आहे. म्हणूनच तुला थोडक्यात काय सांगू शकतो या किल्ल्याबद्दल? नो कमेंट्स. नो कमेंट्स. योगेश आता थोड्या वेळ ड्रोन उडवणार आहे. निसर्ग कशा प्रकारे दिसतोय ते तुम्हाला थोड्या वेळात कळेल. पुढच्या वाटचालीसाठी धन्यवाद. तर आम्ही थोडी विश्रांती गेली दरवाजाच्या इकडे. थोडा ड्रोन पण उडवला. तर आम्ही मंदिराकडे रिटर्न जाणार. आपला रस्ता आहे तिकडनं जायचा. मंदिर एकदम टोकाला आहे. 5 किलोमीटर असणार. तिकडच्या आपल्या नळाच्या पाण्याला वास होतो.
हा मग आपला ओला द्यायचं होता मी तेच तर बोललो तुला. एवढी आग लागली तरी हे कढीपत्ता जिवंत आहे बघ. हिरवगार. आग लागून पण जिवंत आहे बघ. हे मेलं त्याचा बाजूचा, हां. पण ती फांदी जिवंत राहिली. हे पण कढीपत्ता झाड आहे. राहून दे, सोडू नको, राहून दे. हिरवगार. त्याला पाणी किती खाली मिळत असेल? आम्हाला फोन आला. कन्सेंट बनवले. हे असं पावसाचं येणार ते जात आहे. असं पूर्ण पोकळ आहे ते पूर्ण. खोदून केलं असेल ना? खोदून म्हणजे त्याने तसं कव मारत 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 गेले. तर थोडं हे गाळ काढ जरा. हे झालं पुढं काठीने टाक जरा, काढीने हे कर. आहे चांगलं आहे. फक्त ते गाळ जमा झालं. खजिना म्हणू शकतो आपण, डोंगरामधलं येतं ते. हां हे वगैरे पाणी आहे, ऑइल सारखं सांडलंय पण. ऑइल सारखं झालं ते. शेवाळ झालंय. आता आतमध्ये मासे टाकले की 2-4 मासे आणले इथे टाकले, मेल फिमेल. कुठनं आला रे? इकडनं ना, लेफ्टने. हां मग चल, तू दाखव आता मार्ग. ड्रोन व्ह्यूमधनं डोंगर थोडासा आपल्याला हे वाटतो, डिफिकल्ट वाटतो. ठीक आहे, कातळा आहे, असं हे नाही आहे, 80 डिग्री नाही आहे. उतरता येतं असं काही नाही आहे. फक्त उतरताना सांभाळू जरा. आम्ही तिकडनं खालून आलेलो. आहे रस्ता चांगला आहे, व्यवस्थित आहे उतरायला. हां पाठवून गेलेला रस्ता तो. हा का तो स्टीफ होता ना? हे 100 मीटरचा फरक आहे फक्त. थोडंसं 100 मीटर चालायला लागलं. हां हां. पण ते एवढा असं डायरेक्ट प्लान नव्हतं. हळूहळू वर्टिकल होत गेलं. तर आपलं रिटर्न जर्नी चालू झालं आहे मंदिरापर्यंत. गावामध्ये पाणी घ्यायचं आहे. आज परत एक रात्री मुक्काम करणार आणि उद्या आपण रिटर्न घरी. कारवीचं जंगल आहे, क्रॉस करायचं आहे अजून. ते बाहेर पडलं की जास्तीत जास्त 15-20 मिनटं लागतील गावापर्यंत पोहोचायला. चांगलंच ऊन पडलं आहे कडक. नेटवर्क नाही ना, संपलं नेटवर्क संपलं.
भेटेल गावाला. तिकडे नंतर मी टॉयलेटला बसलो तिकडे बघतो तेव्हा पक्षी जातो बाय. आपण जिकडनं स्टार्ट केलेला जो रस्ता आला आता आपल्याला, तर गावात जायला आपला 15-20 मिनटं लागणार. नाही अजून आला नाही. अजून एक व्हॅली अजून एक जंगल क्रॉस करावं लागेल. मला वाटलं आलं नाही, अजून आला नाही. अजून एक ते जंगल क्रॉस करायचं. ते क्रॉस केलं की मग आपला रस्ता परत चालू आहे. अजून एक आपल्याला पॅच क्रॉस केलं की आपल्याला बाहेर जाणारा रस्ता भेटेल, जांभोलीवाला आणि धाक गावात जाणारा. हा क्रॉस करायचा अजून. आपण इथे आता बाहेर आलो आहे गावात जायला. रस्ता आता 15-20 मिनटं लागतील आता जायला. जवळ आलो आपण. थोडं विश्रांती घेऊया आणि मग चालू करूया आपलं. विश्रांती गेल्यानंतर आता आपण धाक गावाच्या दिशेने निघणार आहे. पण रस्ता नीट बघावा कुठनं जाणार. एक जांभोलीला पण जातो, एक पुढे या साईडला खाली पण जातो. तर रस्ता नीट बघावा गावात जाणारा, फार इम्पॉर्टंट आहे. रस्ता इकडूनच आहे. एक आंब्याचं झाड नाही असतील झाड. काय ला अशा प्रकारे आपण आपला धाक किल्ल्याचा ट्रॅक आता इथे संपवतोय. आपण आपल्या मुक्कामापर्यंत पोचतोय. मंदिरापर्यंत आज रात्री थांबणार इथे आणि उद्या आपण वडापला उतरणार खालती विगुळच्या दिशेने. भरपूर मजा आली किल्ला फिरायला.